श्री राधाकृष्ण शिक्षण संस्था संचालित पंडित श्री श्री रविशंकर विद्या मंदिर येथे संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली। अमरावती येथील कॉटन ग्रीन कॉलनी कटोरा नाका स्थित पंडित श्री श्री रविशंकर विद्या मंदिर अमरावती येथील प्राथमिक शाळेत संत गाडगे बाबांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका अलका चौधरी होत्या, तर प्रमुख पाहुण्या म्हणून अर्चना देशमुख यांनी उपस्थिती दर्शवली। विद्यार्थ्यांनी संत गाडगे बाबांच्या कार्याबद्दल भाषणे दिली आणि कॉटन ग्रीन कॉलनी ते कटोरा रोडवरील गाडगे महाराज मंदिरापर्यंत मिरवणूक म्हणजेच प्रभात फेरी काढली। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या भक्तिगीताने मिरवणुकीचा समारोप शाळेत झाला। वेदांत भट्टळ या विद्यार्थ्याने गाडगेबाबांची भूमिका साकारली, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन पाथडे मॅडम यांनी केले। आज दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी काँग्रेसचे माजी मंत्री सुनील देशमुख यांच्या निवासस्थानी मैत्री संघटनेचे अध्यक्ष निलेश जाधव यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। अमरावती महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये लोकांनी प्रभाग क्रमांक 5 नवीन कॉटन मार्केट महेंद्र कॉलनी मधील वरिष्ठ पुरुष, युवा वर्ग, महिलांनी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रभाग क्रमांक 5 मध्ये असलेल्या समस्यांवर प्रश्न मांडून निलेश जाधव या उमेदवारांची पसंती करून मागणी करण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 5 या प्रभागामध्ये नवीन चेहऱ्यांच्या स्वरूपात निलेश जाधव पुरुष खुला प्रवर्ग ड गट व प्रीती दिनेश जाधव ओबीसी महिला या 2 उमेदवारांनी नामांकन दाखल केले असून या 2 उमेदवारापैकी एक उमेदवार द्या अशी स्वतंत्र मागणी करून प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉक्टर सुनील देशमुख यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। देवराव बळीरामचे वानखडे शोभानगरचा नागरिक आहोत आणि शोभानगरचा आमचा तो उमेदवार आम्ही उभा केलेला आहे। तो त्याच्या मतानं नाही झाला, आमच्या मतानं तो उभा झालेला आहे आणि त्याच्या सेवेसाठी त्याच्या कामासाठी आम्ही सुनील भाऊ त्यांच्याकडे आलेलो आहोत। त्यांची देशमुख साहेबांची जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांनी मलाही ओळखलं आहे, आमच्या मंडळीला ओळखलं आहे आणि निलेश भाऊचा सुद्धा ओळखला आहे आणि त्याच्याबद्दल त्यांचा तो आम्हाला शब्द ऐकायला मिळाला, त्यामध्ये आमचा विश्वास जडलेला आहे। अशी आशा आहे की आता जे काही ठरलं असेल ते आता पुन्हा नव्यानं ते ठरवतील। त्याची कमिटी बसलेली आहे आणि ते 4 लोक आहेत, 4 लोक ते ठरवतील। त्यामध्ये निलेश भाऊ आता नाव घेऊन जात होता, अशी आम्हाला आशा आहे। आशा नाही तर खात्री वाटते। तुम्ही आता शोभानगराचे ज्येष्ठ नागरिक आहात, ज्येष्ठ नागरिकाच्या हिशोबाने जर विचार केला तर शोभानगर मध्ये कोणत्या समस्या वाटतात? पाण्याला रस्ता नाही, पाण्याला वाट नाही, जिकडून तिकडून पाहत गंदगी पसरलेली आहे। रस्त्यानं तुम्हाला सुखाना जाता येत नाही, कपड सुटल्याशिवाय जाता नाही, असे आमचे रस्ते आहेत। याचा अर्थ एकच की आम्हाला आमच्या नगरात आजपर्यंत या महापालिकेमध्ये आम्ही निवडून दिलेला अधिकारी नगरसेवक जो आहे तो आमच्या नगरात आलेलाच नाही आहे। त्यामुळे आमचं म्हणणं असं ठरलेलं आहे की या वेळेस या नगरातून आमच्या नगरातून आमचा माणूस हा जाधव इथं निवडून आणायचा आहे। त्यासाठी आम्ही वाटेल ते करू आणि त्याला निवडून आणू असा आमचा विश्वास आहे। तसा भाऊ आशीर्वाद देतील अशी आशा आहे। आशीर्वाद नाही दिला तर आमचं नाल्यात खासच जाईल असा आम्हाला धोका दिसते आहे। पण भाऊच्या बोलण्यावरून लक्षात आलं आहे की आमचा विचार जरूर करतील असल्याची निवडणूक आहे। आज हम सुनील भाऊ देशमुख की घंटा आए थे। अनेक कारण हमारा नीलेश भाऊ जाधव इनकी टिकट के लिए आए थे। हमारे महानगर पालिका क्रमांक 5 में अनेक समस्या है।
समस्या का निर्वाहन कभी हुआ नहीं आज तक। हम चाहते हैं कि आज हमारे भाऊ को टिकट मिले और समस्या का निर्माण। तो पिछले 10 साल चलते हुए हमारे जितने भी नगर सेवक हुए, जब इलेक्शन आता है तभी आते हैं, घर पे आके नमस्कार चमत्कार करते हैं। इलेक्शन हो जाता है तो भूल जाते हैं, मतलब चिंगम चबाया गया और थूक के फेंक दिया गया। हम चाहते हैं कि एक ऐसा नगर सेवक हो कि जो हमारे सुख दुख जो भी प्रभाग की अन्य समस्या हो उसका हल कर सके। महिनापल्ली रहिवासी आहे, 44 वर्षाची आहे. आम्ही निलेश जाधव यांच्यासाठी देशमुख सरांकडे आलो होतो. ते आम्हाला निलेश जाधव यांचा चांगला व्यक्ती आहे, महत्व आहे. सगळीकडे ते सगळीकडे वावरणार आहे, सगळ्यांसाठी चांगलं कार्य करतो. आम्हाला असं वाटतं की निलेश जाधव एक वेळा तरी नवीन व्यक्तिमत्व आमच्या नगरात यावं, चांगले काम करावे आणि तो करेल अशी सगळ्यांना अपेक्षा आहे. आम्ही सगळे शोभनगर वाचली त्या निलेश जाधव साठी आलेल्या प्रभागामध्ये कोणत्या कोणत्या समस्या आहे, खास करून महिलांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर? आमच्या नगरात खूप सारे समस्या आहे. आता नाल्यांचं होतं, नाल्यावर म्हणजे आज जर काम सांगत होतं 4 महिन्यानं तर असं नाही व्हायला पाहिजे. काम अजून पाण्याची समस्या आहे. आम्ही काम करायला जातो, सकाळी 8 वाजता तर कामाला जात असतो, तर सकाळी 7-8 वाजेपर्यंत निवड पाणीच भरावं लागते. इतके पाण्याचा प्रॉब्लेम येतो. सकाळी 3:30 आणि 4 वाजता नळ येतो आणि पाणी भेटत नाही लोकांना, तर खूप सारे प्रॉब्लेम येतात. जय शिवराय. मी निलेश जाधव. येणाऱ्या 2026 महानगरपालिकेच्या निवडणुकीत मी नामांकन अर्ज दाखल केला आहे. माझ्या घरून मी एक सर्वसाधारण लोकांसाठी मी एक फॉर्म उचलला आहे आणि दुसरा ओबीसी महिलामधून माझ्या लहान भावाची जी पत्नी आहे प्रीती दिनेश जाधव, ओबीसी महिलामधून ते एक फॉर्म टाकला आहे. तर आज एरियातले प्रभागातले सर्व नागरिक, वरिष्ठ महिला व माझ्या माता बहिणी वगैरे जे काही सुनील भाऊकडे सुद्धा गेले आहे, माझ्या समर्थनामध्ये गेले आहे की बा हा व्यक्ती, हा मुलगा चांगला आहे, दारूदारी सुखदुःखासाठी समस्या जाणून घेणारा व्यक्ती आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ता आहे. माझ्याबद्दल त्यांनी विश्वास दाखवला. जसे की आपल्या व्यवहार उद्योगाचे आमचे डी वानखडे काका, सचिन चव्हाण, आमचे जवळ निलेशजी सुलतानी म्हणा, वैभव गवळी म्हणा, किंवा आमचा जो महिला वर्ग आहे समजा, त्यांनी मला आता माझा पाठबळ वाढवण्यासाठी सिंहकडे हे सारे लोक आले प्रभागातून, त्याबद्दल त्यांचा माणूस ऋणी राहील. आणि अनेक वर्षापासून आता तुम्हाला माहितीच आहे की महानगरपालिकेचं वेळेवरचे सुद्धा नियोजन असते, इलेक्शनचं जे असते, निवडणुकीचं जे आयोजन असते सुद्धा महानगरपालिकेचं, ते वेळेनुसार झालं नाही आहे. 8 ते 9 वर्ष गॅप झालेली आहे. प्रत्येक नागरिक जे आहे ते नाली म्हणा किंवा नाले म्हणा, स्ट्रीट लाईट म्हणा, जे काही समस्या असते ते नगरसेवकाचं एक जे काम असते ते आपला प्रभाग स्वच्छता ठेवायला पाहिजे. आपण त्या स्वच्छतेच्या याच्यावर निर्माण करून काम करण्याचं जे समजा ध्येय नगरसेवकाचं पाहिजे, ते काम झालं नाही आहे. प्रभागातील सर्व समस्त नागरिक नाराज आहे आणि त्यामुळे कसं आहे, त्यांना एक नवीन संधी म्हणून त्यांनी माझा पाठबळ वाढवण्यासाठी सुनील देशमुखकडे आले आहे. जे काही समजा प्रभागातील समस्या असेल, महिला असून या कुठं कचरा, समजा आता आमच्या प्रभागामध्ये पहा की आता ठेकेदारी पद्धतीत सर्व कचऱ्याचं पूर्ण ठेकेदारी पद्धतीत केलं आहे. संपूर्ण जो कचरा आहे त्याच्यासाठी स्वतंत्र डेपो नाही आहे. तो कचरा डेपो आमच्या मणिपूर लेआउटमध्येच टाकण्यात येतो. पूर्ण घाणीचं सगळ्यात ते झालं आहे. त्या हिशोबाने जे काही समस्या असेल, महिलांना असेल, वरिष्ठ जे असो, समजा या युवा वर्गांसाठी असो, जे माझ्याकडून प्रयत्न होईल मी प्रयत्नशील राहणारच आहोत आणि जे काही प्रयत्न होईल मी सर्व समस्यांचे निर्माण करण्यासाठी मी आशीर्वाद स्वरूपी सर्व प्रभागातील लोकांची पाठीशी राहील. आणि हे जे लोक माझ्यासाठी इथपर्यंत आले, तो नंतरचा भाग आहे. मी इलेक्शन लढणार नाही, माझ्या तिकीटचा विचार केला जाईल नाही, पण याचे सर्व माझे जे गुरु वगैरे लोक जे आहे, महिलांची जो रोज दाखवला माझ्या प्रती, त्याच्याप्रती मी ऋणी आहे आणि त्याचा मी खूप खूप आभार करतो. त्यांनी माझा पाठबळ वाढवला आणि असंच माझ्या सोबत राहा. कोणत्या पदाच्या व्यतिरिक्त हे निलेश जाधव हा एक सच्चा कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता आहे. प्रत्येकाच्या पाठीशी राहील आणि काम करत राहील. जय भीम, जय शिवराय.